मी जिजाऊ, तुमची जिजाऊ, माझ्या शिवबाची जिजाऊ. आम्हाला स्वराज्य हवे होते. माझ्या शिवबाने स्वराज्य स्थापन केले आणि त्या स्वराज्यासोबत आम्ही सुराज्याचे स्वप्न बघत होतो. मात्र आज स्वराज्य आहे, पण त्या सुराज्याचे काय? या स्वराज्याच्या भरोश्यावर उभा झालेला तो शेतकरी आज रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहे. आमच्या स्वराज्यात कोणीही मुलीबाईवर वाईट नजर टाकणार नाही असा आमचा शुभ म्हणायचा. मात्र आज अगदी चिमुकल्यांवरही अत्याचार होतोय. किती दुर्दैवी आहे हे चाललंय काय? तुम्हीच म्हणता ना काळ बदललं, पण हे तर सारंच बदललं. खरंच हे सारंच बदललं. आपली जात धर्म हा जातीचा प्रश्न, आपली जात धर्म हा जातीचा प्रश्न. पण या सार्वजनिक जीवनात हे अडथळे आले कुठून? काय कोणी मुद्दाम निर्माण केले आहेत का? अरे फक्त माझ्या शिवबाचा जयजयकारच नको, तर त्याचे आदर्श विचार कुठे गेले कुठे ते? हा असा हिंदुस्तान माझ्या शिवबाला कधीही अपेक्षित नव्हता. अरे जनाची नाही तर मनाची तरी वाढवा. राग द्वेष क्रोध कोणाचा? आपल्या बांधवांचा. राग द्वेषामुळे कित्येक पिढ्या संपल्या. आज जरा कोणी आठवण काढत नाही त्यांची. राग द्वेषाला बाजूला ठेवा, पण आपल्या उज्ज्वल पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक व्हा. आपुलकीने जगा. माझा शिवबा तुम्हा सर्वांना आदर्श, तुम्हा सर्वांना श्रेष्ठ. पण माझा शिवबा एकटाच आदर्श, एकटा श्रेष्ठ का? मी पण एका सर्वसामान्य आईप्रमाणे एका बाळाला जन्म दिले होते ना. मग का म्हणून माझा शिवबा एकटाच आदर्श? तुम्हालाही हवा ना शिवाजी राजा? मग का फक्त जयजयकार करायला की राजकीय कोडी शिकायला? तुमच्या जगण्याचं काय मिशन हो? तुमच्या जगण्याचं काय मिशन? तुम्हाला मोठं व्हायचंय. मोठं म्हणजे काय? मोठं अधिकारी व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, मोठं व्यावसायिक व्हायचंय. वा छान, व्हायलाच हवं. पण आपण माणूस म्हणून जन्मायला आलोय हे लक्षात ठेवून जगायला हवं. आपुलकी जपा रे, आपुलकी जपा. शेवटी मी एवढेच म्हणते की फक्त माझ्या शिवबाचा जयजयकारच नको, तर त्याच्या आदर्श विचारावर पाऊल ठेवून जगा. धन्यवाद.